हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तो आज आपण प्रॉब्लेम सेट 55 करणार आहे. पहा, इथे पहिला प्रश्न सांगितला से वेदर राईट ऑर रॉंग, म्हणजे राईट आहे किंवा रॉंग आहे. हे चारही प्रश्न झाल्यावर तुम्हाला कळेलच उत्तर कसे करायचे. तर व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि उत्तर करा. याचा हे पहिला प्रश्न मी लिहून घेतो. तर याचा जर उत्तर केलं आपण 23 + 4 27 उत्तर येतं. 4 + 23 याचं पण 27 येते. आणि इथं बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. बरोबरचं चिन्ह आणि हे बरोबरच आहेत, म्हणून याला आपण लिहूता राईट, RIGHT राईट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 आपला दुसरा प्रश्न आहे 9 + 4 हे करायचं आहे आणि ते 12पेक्षा मोठे आहे का त्या पाहायचं. इकडं साईन एवढं आहे म्हणजे ही संख्या मोठी पाहिजे. ह्या दोघांचं जर आपण ॲडिशन केलं तर 13 येतं आणि ते खरंच मोठं आहे 12पेक्षा. ठीक आहे. 12पेक्षा मोठे आहेत की नाही, त्याच्यामुळे हे पण सेंटेन्स आपलं राईट झालेलं आहे. इथं बरोबरचं चिन्ह लिहिलेलं असतं तर रॉंग आलं असतं, कारण 13 आणि 12 ह्याच्यामध्ये तफावत आहे. 13 हे जास्त आहेत 12पेक्षा. पुढचं आहे 9 + 4 13 होतात आणि त्यांना सांगितलं की 13 हे 12पेक्षा लहान आहेत. हे लहानाचं चिन्ह आहे, लहान, स्मॉलर दॅन 12 हे का. 13 इज स्मॉलर दॅन 12 आहे का, नाही. त्याच्यामुळे हा रॉंग झाला. रॉंग आपल्याला असं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. चौथा पाहू आपण. आता इथं पण 138 आहे, इथं पण 138. इथं कशाचं चिन्ह पाहिजे होतं, इथं इक्वल्स टू तर पाहिजे होतं, म्हणजे असं चिन्ह पाहिजे होतं. दोन्ही बरोबर आहेत ना, पण इथं याने सांगितलं 138 इज ग्रेटर दॅन 138 असं आहे का, नाही. मग हे पण सेंटेन्स काय झालं आपलं रॉंग झालेलं आहे. इथं इक्वल टूचं चिन्ह पाहिजे होतं, इक्वल टूच्या जागी आपलं मोठं चिन्ह आहे. आपला क्वेश्चन पाहूत आपण. 138 इज स्मॉलर दॅन 138 आहे का, नाही, रॉंग आहे. तर मग आपण 138 इज, आपल्याला हे इथं बरोबरचं चिन्ह पाहिजे होतं, त्याच्यामुळं हे रॉंग आहे. रॉंग आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता 138 आणि 138 दोन्हीकडे इक्वल टूचं चिन्ह दिलं, दोन्ही एकसारखेच आहेत की नाही, म्हणजे इक्वल टू बरोबर आहे. मग याला आपण लिहायचं 138 = 138. आपलं हे राईट सेंटेन्स आहे. आपला 7वा प्रश्न आहे. ह्या दोघांचं टोटल केलं तर 28 येते, बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. आणि ह्या दोघांची हे केलं, मायनस केलं. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे 4 × 7 28, 30 - 2 28 येतं. दोघं उत्तर बरोबर आहे, त्याच्यामुळे इथे लिहायचं आहे राईट. ठीक आहे. तर राईट लिहायचं. त्याच्यानंतर याचं उत्तर केलं 25/5 आहे की नाही, म्हणजे 25 5ला डिवाईड केलं, उत्तर इथे 5 आणि इकडं चिन्ह दिलेलं आहे. आता इथं पाहिलं तर हे दोन्ही बरोबर आहे, इक्वल टूचं चिन्ह पाहिजे होतं, पण इक्वल टूचं चिन्ह आहे का, नाही. त्याच्यामुळं रॉंग आहे, हे रॉंग आहे. हे इक्वल टूचं चिन्ह पाहिजे, म्हणजे असं चिन्ह पाहिजे होतं किंवा असं. दोघांचं टोटल एकसारखंच येतं, पण इथं 5 इज ग्रेटर दॅन 5 दाखवलं, ते की चुकीचं आहे. आता याचं आपण जर टोटल केलं तर 40 येते, इक्वल टूचं चिन्ह आहे. आणि इथं याचं टोटल केलं तर 40 येते, जे 40 = 40 आपलं उत्तर आहे राईट. आन्सर राईट आहे. 40 बरोबरचं चिन्ह दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडचं उत्तर आपल्याला 40च मिळालेलं आहे. पुढचा आपला प्रश्न होता 16 + 0 याचं उत्तर येते 16 = दाखवलं 0. हे दोन्ही बरोबरचे आहेत का, नाही आहे. त्याच्यामुळे उत्तर हे रॉंग असं द्यायचं आहे आपल्याला. दोन्ही इक्वल नाहीत ना. ठीक आहे. इथे 16 + 0 16 येते आणि इकडचं पण टोटल 16च आहे, म्हणजे 16 = 16 आहे का, हो आहे. मग हे राईट झालेलं आहे. हे याचं केलं तर याचं उत्तर येते 13. 9 + 4 13 येते आणि इक्वल दाखवले हे 12. हे आहे का इक्वल, आहे का, नाही. तर मग हे रॉंग झालेलं आहे आपलं, रॉंग. करेक्ट आहे तुमचं उत्तर. रॉंग सांगितलं तर उत्तर रॉंग आहे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारला फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सिम्बॉल. आपल्याला सिम्बॉल द्यायचा, एक तर स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू. जे एक तर मोठा असेल, छोटा असेल किंवा बरोबरचा असेल.
ह्या तिन्हीपैकी उत्तर द्यायचं. तर पहिला आपला प्रश्न आहे, याचं उत्तर येते 49 डिवायडेड बाय 9. डिवायडेड बाय 5 म्हणजे 45 डिवायडेड बाय 9 45 डिवायडेड बाय 9 9च्या टेबलमध्ये 45 5 नंबरला येतात. आणि याचं उत्तर केलं तर याचं पण उत्तर 5 येते. मग आपल्याला इथं ह्या ब्रॅकेटमध्ये काय लिहावं लागेल, ह्या 3 साईनपैकी 1 2 3 पैकी तर आपल्याला इक्वल टूचं साईन आपल्याला द्यावं लागेल. चला दुसरा प्रश्न आहे 6 + 1 आणि 3 × 2. 6 + 1 केलं तर 7 येतं. ब्रॅकेट ठेवायचं आहे. 3 × 2 किती उत्तर येते 6. आता हे 7 ह्या 6पेक्षा काय आहे ग्रेटर आहेत, त्याच्यामुळं आपल्याला ग्रेटरचं चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे, हे मोठ्या संख्येचं चिन्ह असतं. ही संख्या मोठी आहे, 7 इज ग्रेटर दॅन 6, याला आपण असं वाचायचं. आपला पुढचा प्रश्न आहे 12 × 2 आणि 25 + 10. 12 × 2 याचं कॅल्क्युलेशन केलं, 12 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 24 येतं. ब्रॅकेट आपण जसं तसं घेऊ. ह्या दोघांचं उत्तर केलं तर 35 येते. ठीक आहे नाही. मग आपल्याला इथं साईन कोणतं द्यायचं आहे, तर ही इकडची साईड जास्त आहे त्याच्यामुळे इकडे आपण इथे असं जरी लिहिलं तरी चालते. सॉरी, इथं हे साईन होतं. ठीक आहे, इथं हे साईन. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सेकंड नंबरचा प्रश्न पाहिला. तर तिसऱ्या नंबरचा पाहू. फिल इन द ब्लँक्स इन द एक्सप्रेशन विथ द प्रॉपर नंबर. म्हणजे आपल्याला इथं नंबर लिहायचे. पहा, पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रॉपर नंबर टाकायचा. हे बरोबरचं चिन्ह दाखवलं. 1 × 7 करा किंवा 7 × 1 करा, उत्तर आपलं सेमच येते. त्याच्यामुळे इथं आपल्याला 7 उत्तर पाहिजे. 1 × 7 7 येतं आणि याचं पण उत्तर आपल्याला 7च पाहिजे. त्याच्यामुळे इथं 7 × 1 असं केलं तरी चालतं. नंबर 2 एक प्रॉपर्टी आहे आपली मॅथमॅटिक्सची. 5 × 4. आता हे मोठी संख्या पाहिजे. हे ग्रेटर द्याल. 7 × आपल्याला काय पाहिजे, 7 × कोणती संख्या पाहिजे. आपण 7 × 2 लिहू शकतो किंवा 7 × 1 लिहू शकतो. 7 × 3 लिहिलं तर 21 उत्तर येतं. त्याच्यामुळे आपल्याला आयदर 7 × 2 लिहावं लागेल, नाही तर 7 × 1, कारण ही मोठी संख्या दाखवायची आपल्याला. त्याच्यामुळे मी तर 7 × 2 लिहिले. त्याचं उत्तर 14 येते. याचं उत्तर आपल्याला 20 आहे की नाही. तर 20पेक्षा छोटी संख्या पाहिजे आपल्याला. नंबर 3 48 डिवायडेड बाय 3. आणि आपल्याला इकडची संख्या आता जास्त दाखवायची. तर इथं ब्रॅकेटमध्ये पहिलं कंस आहे गुणिले 5 आहे. तर याचं जर उत्तर केलं तर आपल्याला 16 उत्तर येतं आहे ना. मग आपल्याला अशी संख्या पाहिजे की ज्याचं उत्तर 16पेक्षा जास्त पाहिजे. तर मग आपण इथं 6 × 5 लिहिलं तर याचं 30 उत्तर येतं. याचं उत्तर यायला 30. मग ही संख्या जास्त पाहिली की नाही. मग आपण मी इथं 6 लिहिलं, 7 8 9 असे काही पण लिहिलं तरी उत्तर तुमचं चालतं. की 6च लिहिलं काय असं काही गरजेचं नाही. आता जर आपण पुढचा प्रश्न पाहिला 0 + 1 आणि आपल्याला दाखवायचं 0 + 1 मोठा आहे इकडच्या संख्येपेक्षा. मग आपल्याला इथं कोणती संख्या घेतलं तर ह्या संख्येपेक्षा ही संख्या आपल्याला मोठं उत्तर यायला पाहिजे. तर इथं 0 जर घेतलं तर याचं उत्तर 0 येते आणि याचं उत्तर 1 येते आहे की नाही. मग हे जर मोठं होऊन जातं. ठीक आहे, कोणती पण संख्या घेऊ शकतो. मायनसची जरी घेतली तरी इथं चालते. मायनसमध्ये घेतलं तर हे मायनसमध्ये येते, हे प्लसमध्ये येते. ठीक आहे, असं पण लिहू शकतो. पण 0 घेतलं म्हणजे आपलं सोपं उत्तर झालं. त्याच्यानंतर 5वा प्रश्न 35 डिवायडेड बाय 35 डिवायडेड बाय 7 इक्वल टूचं चिन्ह आहे. म्हणजे याचं जेवढं उत्तर आलं आपल्याला इकडं पण तेवढंच उत्तर पाहिजे. आणि इथं प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. मग याचं जर उत्तर आपण पाहिलं 35 डिवायडेड बाय 7 याचं उत्तर 5 येते. मग आपल्याला अशा 2 संख्या पाहिजे की ज्याची बेरीज काय येईल की 5 येईल. 4 + 1 5 लिहू शकतो प्लस, किंवा 3 + 2 किंवा 3 + 2 पण लिहू शकतो, किंवा 5 + 0 पण लिहू शकतो. ठीक आहे, आता अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर शेवटचा प्रश्न आपण पाहू.
शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला ही जी संख्या आहे म्हणजे इकडची संख्या आपल्याला मोठी दाखवायची. याचं उत्तर 5 येते. मग 6मधून कोणती संख्या मायनस केल्यावर 5पेक्षा कमी उत्तर यायला पाहिजे. मग 6 - 4 केलं तर याचं उत्तर येते 2. हे 5 आलं आहे की नाही. मग इथं मी 4 लिहा, 3 लिहा, 5 लिहा, 6 जरी लिहिलं तर याचं 0 येते. इकडची संख्या आपल्याला मोठी यायला पाहिजे. ठीक आहे. तर ही संख्या मोठी आली मग आपल्याला इथं 4 लिहिलं तरी चालेल. 4, 5, 3 असं काही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.